या ठिकाणी निष्पणे सोडत इतर ठिकाणी महाविकास आघाडी काही दिसत नाही, त्या संदर्भात आपण काय? बघा, निश्चितपणे संघटनामध्ये कुठेतरी कमी जास्त आहे, पण आपल्याला मी सांगू इच्छितो की बाबू चौरे साहेब माजी खासदार, त्यांचे चिरंजीव प्रवीण दादा चौरे मोठ्या भावासारखे माझे आहेत, त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून आता जस्ट नियुक्ती झाली आहे. थोडा टाइम द्या, निश्चितपणे इथे काँग्रेसचे जुने दिवस येतील आणि धुळे आणि नंदुरबारमध्ये काँग्रेसचेच अनेक आमदार, पुढच्या वेळेस खासदार आणि निश्चितपणे एका सरकार कधीतरी निश्चितपणे स्थापना होईल. मला बघा, निकाल आले आहे, पण आपण सर्व पाहत असतील की ज्या पद्धतीने महागठबंधनला बिहारमध्ये ज्या पद्धतीने वोटिंग भेटलं आहे, ते वोटिंग पर्सेंटेज अजून जास्त आहे. भले सीट कमी जास्त झाल्या असतील, आणि आम्ही आपल्याला पहिल्यापासून सांगत आलो आहे, आमचे लोकसभाचे विरोधी पक्ष नेते श्री राहुलजी गांधी 3 पत्रकार परिषद घेतले. ज्या पद्धतीने वोट चोरी होत असते ते आपण सर्वांनी पाहिली आहे. पण निश्चितपणे काँग्रेस आणि महागठबंधन बिहारमध्ये वोट पर्सेंटेज तुम्ही पाहत असाल फार जास्त आहे, आणि अजूनपर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला सपोर्ट करणारे, साथ देणारे जनता आहे. जनतावर विश्वास ठेवायला पाहिजे, लोकशाही जिवंत असायला पाहिजे.